ड्रोनच्या सहाय्याने देखील आपण बघतोय की ही दृश्य अर्थातच चित्रित केल्या जात आहेत। अतिशय आधुनिक असं हे एक स्वरूप आपण बघतोय की आजकालच्या दहीहंडी उत्सवाला आलाय। कारण माहिती आहे की वरून अतिशय सुरेख असं हे चित्र दिसतं आणि ड्रोनच्या मदतीनं ही जी दहीहंडीचा हा जो उत्साह आहे, उत्सव आहे, विविध रंग आहे, हे चित्रित करण्याचा प्रयत्न संघर्ष प्रतिष्ठान ठाणे इथे सुरू आहे। आज आपण बघतोय की दहीहंडीचा हा जो उत्सव आहे हा अगदी परदेशात देखील पोहोचलेला आहे। हा एकत्रीकरणाचा एक उत्सव परदेशातील देखील गोविंदा इथे पोहोचलेले आहेत आणि म्हणजे पद्धत आपण बघू शकतो कशा तऱ्हेने ते थर लावतात। याआधी आपण बघतोय की स्पेनच्या देखील गोविंदा पथकाने एक जागतिक विक्रम केला होता। महाराष्ट्राची भूमी शौर्याला सलाम करते हे दाखवून द्या। कोणाचेही हात खाली असता कामा नये। हात उचला, प्रत्येकाने हात उचला, प्रत्येक माणसाने हात उचला। 1 2 3 अतिशय सुंदर अशा तऱ्हेने आपण बघतो आहे की हा मनोरा बांधण्यात येतो आहोत। त्याच्यामध्ये एक तांत्रिक असं स्वरूप आहे। एक मोठी आपण बघतो की मध्ये एक विहीर आहे, मध्ये एक बेसला त्यांनी अनेक जण उभे केले आहेत। एक वेगळी पद्धत आपल्याला बघायला मिळते या परदेशी पाहुण्यांची। आज आपण बघतो की अनेक मंडळ येतात, थरावर थर चढून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। महिला देखील आपण बघू शकतो या मनोऱ्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं साथ देताना। त्यातून हे गोविंदा पथक आले आहेत आणि अर्थातच आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे वर्षातले 52 रविवार हे सगळेजण दहीहंडीचा सराव करत असतात। आपण पाहतो की भारत हा विविधतेने नटलेला आहे। ते सण उत्सव जे आहे, ती संस्कृती आहे, ती परंपरा ही परदेशात देखील जाऊन पोहोचली आहे। संघर्षाची थेट दृश्य पुन्हा परदेशी पाहुण्या मनोरा रस्त्यात यावेळी पद्धत जरा वेगळी दिसते। आज आपल्याला माहिती की आपल्या सण उत्सवाने अगदी जागतिक स्तरावर देखील वेळ लावलेला आहे। आपली संस्कृती जी आहे ती परदेशी पाहुण्यांना अतिशय नेहमीच आकर्षित करत असते। मग अगदी गणपती असो किंवा होळी असो आणि अगदी दहीहंडीचा हा खेळ असो। दहीहंडीसाठी खास करून आपण बघतोय की परदेशी पाहुणे देखील मुंबईत अनेक मंडळांमध्ये जाऊन हजेरी लावतात। ही दृश्य आपण बघू शकतो। आपल्याला माहिती आहे की स्पेनच्या गोविंदाने देखील एक जागतिक रेकॉर्ड केला होता 10 थरांचा आणि त्याचप्रमाणे ही परदेशी पाहुणे देखील थरावर थर लावतात। मघाची पद्धत जरा काहीशी वेगळी होती, आता अजून एका वेगळ्या पद्धतीनं अर्थातच दहीहंडी फोडण्याचा हा प्रयत्न। चोर मच गया चोर आया माखन चोर असं म्हणत अर्थातच प्रत्येक जण त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन करतायत दहीहंडी पर्यंत पोहोचण्यासाठी।
त्याचा बेस जो आहे तो त्यांनी मोठा केलेला आहे आणि हळूहळू आपण बघतोय अगदी एका थरावर एक थर, दुसऱ्या थरावर अगदी सारख्या उंचीच्या सारख्या वजनाचा एक थर. त्याचप्रमाणे आपण बघतो की विविध थर लावण्यात आलाय. त्याचे कपडे देखील एक वेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसतात. एक गेटअप जेणेकरून पायाची ग्रिप ही नीट राहील. प्रयत्न केला होता दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा. अर्थातच कुठलंच मंडळ, कुठलंच पथक हे थकत नाही. पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं, उमेदीनं ते उभं राहतं आणि सरसर वरती चढत धपकन पडलं तरी पुन्हा तोच आनंद, पुन्हा तोच उत्साह आणि त्यात उत्साहानं दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.